श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। परम धाम परम ब्रह्म परेशं परमेश्वरं, विघ्न विघ्नकरं शांतं पुष्टं कांतमनंतकं। सुरासुरेन्द्रै सिद्धेन्द्रै स्तुतं स्तौमि परात्परं। सुरपद्मदिनेशं च गणेशं मंगलायनं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं। देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुवन्ति दिव्यैस्तवै, वेदे साङ्गपदक्रमोपनिषदै गायन्ति यः सामगाः। ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो। यस्तानं न विदुसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः। आदो देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वर्धनं। मायापूतनजीवतापहरणं गोवर्धनोद्धारणं। कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीसुतापालनम्। एतद्भागवत पुराण कथितं श्रीकृष्णलीलामृतं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। एकादश स्कंदाला आज सुरुवात होते। एकादश म्हणजे 11वा स्कंद। एकूण 12 स्कंद आहेत। या 12 स्कंदातले 10 स्कंद काल पूर्ण झाले। 10व्या स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णांचं लीला चरित्र आपण बघितलं। आता हा जो 11वा स्कंद आहे त्याचं लक्षण आहे मुक्ती, आणि यावरच संत एकनाथांनी टीका लिहिली। टीका शब्दाचा अर्थ टीका म्हणजे विस्तार। टीका म्हणजे काय? विस्तार। संत एकनाथांनी एकादश स्कंदावर जी टीका लिहिली त्याला आपला माहीत असलेला ग्रंथ म्हणजे एकनाथी भागवत। एकूण 12 स्कंद आहेत। 12 स्कंदापैकी फक्त 11व्या स्कंदावरच नाथ महाराजांनी लिहिलं, कारण तो स्कंद कशाचा आहे? मोक्षाचा। मुक्ती हे त्याचं लक्षण आहे, म्हणून तो त्या महत्त्वाच्या स्कंदावरच तेवढे एकनाथ महाराजांनी लिहिलं, म्हणून त्याला एकनाथी भागवत असं म्हणतात। खरं तर संतांचे किंवा भगवंताचे जे अवतार होतात त्या अवताराचा काहीतरी उद्देश असतो। भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। किंवा पुढे म्हणतात परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। जेव्हा अशी धर्मामुळं काय धर्माला ग्लानी येते त्यावेळी ती ग्लानी दूर करण्यासाठी किंवा सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी मी काय करतो? अवतार घेतो, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात। संतांचे सुद्धा अवतार होतात। मग भगवंताचे अवतार आणि संतांचे अवतार यात काय फरक आहे? भगवंताचे अवतार हे सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांचा संहार करणं। आता एक प्रश्न विचारतो, आपण सगळेजण सज्जन आहोत काय? माझ्या सकट सज्जन आहे म्हणायला पण आपण हात वर करणार नाही। आपण सगळेजण दुर्जन आहोत काय? दुर्जन म्हणायला सुद्धा आपण हात वर करणार नाही। म्हणजे आपण धड दुर्जन पण नाही आणि धड सज्जन पण नाही। संतांचे अवतार त्यांच्यासाठी होतात जे सज्जन आणि दुर्जनांच्या मधला वर्ग आहे, ज्यांना पूर्ण सज्जनही म्हणता येत नाही आणि पूर्ण दुर्जनी, बरोबर? असे जे मधले लोक आहेत त्यांच्यासाठी संतांचा अवतार होतो। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया। किंवा नाथ महाराज म्हणतात, धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे,
तई आम्हा येणे घडे जड जीवा उद्धरणे. तुकोबांचाच आणखी गाभं. अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जड जीव. कुणाचा उद्धार करायचा? हे जे मधले लोक आहेत, जन, जड आणि जीव, यांचा उद्धार करण्यासाठी आम्ही येतो. आणि म्हणून हे संतांचं कार्य आहे. आणि संत आणि भगवंत यांच्यातला फरक आता लक्षात आला. सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं निर्दालन. आता हा जो एकादश स्कंद आहे, त्या स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला. ज्या कारणासाठी अवतार घेतला ते काम आता पूर्ण झालं. आणि काम पूर्ण झाल्यानंतर, काम झाल्यावर आपण जास्त काळ थांबू नये म्हणून त्यांनी आता निजधामाला जाण्याची तयारी सुरू केली. आपल्या मूळ ठिकाणी जाण्याची तयारी सुरू केली. कारण एखाद्या ठिकाणी काम झालं आणि काम झालेल्या ठिकाणी आपण थांबलो तर तिथं आपली किंमत राहत नाही. काय म्हटलं कळलं? म्हणजे काही दुकानातसुद्धा लिहिलेलं असतं बघा, कामाशिवाय जास्त वेळ थांबू नये. ते आपलं काम झालं रे झालं की आपण काय करावं? निघून जावं. आपण सुद्धा आपलं एक जीवन कार्य ठरवून आलेलो असतो किंवा आपण काहीतरी ठरवलेलं असतं. हे काम पूर्ण झालं. संत सगळे आले. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, एकनाथ महाराज, ह्या सगळ्यांनी आपलं काम पूर्ण झाल्यावर इथं थांबले नाहीत. हे काम झालं, आपलं जीवित कार्य पूर्ण झालं, निघून गेले. ज्या कामासाठी आले होते ते काम पूर्ण झाल्याबरोबर थांबले नाहीत. काय झालं? लगेच निघून गेले. असं इथनं निर्मम होऊन काय करता आलं पाहिजे? जाता आलं पाहिजे. पण आम्हाला हे सगळं का ऐकावं लागतं? आयुष्याच्या शेवटचा श्वास जाईपर्यंत आमची कामं काही संपतच नाही. आमची कामं पूर्ण होत नाहीत. काम पूर्ण होत नाही. तेव्हा काहीतरी एक ठराविक म्हणून मग ते 4 पुरुषार्थांची रचना केली आपल्याला. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. 4था पुरुषार्थ आहे कोणता? मोक्ष. याच्यासाठी आपण ह्या पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी धडपडायचं. आणि तो पूर्ण झाला की मग तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी 4 दिवस आता खेळी मिळे. आम्ही मुक्तिरूपी नवरीला वरायचं काम झालंय. आता शरीराचं प्रारब्ध राहिलेलं आहे काही 4-8 दिवसाचं, ते वर्षाचं. ते होईपर्यंत तेवढं आम्ही इथं काय करणार? खेळीमेळीत म्हणजे आनंदानं राहणार. आम्ही आता आनंदानं राहू. आता हे कुणाला सांगायचं चाललंय? राजा परीक्षितीला सांगायचं चाललंय. म्हणजे असा तू काय हो, हे शरीर असतानाच जीवनमुक्तीचा अनुभव घे. आणि जीवनमुक्तीचा अनुभव आला की मग नंतर कधीतरी सर्पदंश होईल. त्याच्या शरीराच्या प्रारब्धानुसार सर्पदंश होईल आणि शरीर निघून जाईल. पण तत्पूर्वीच तो शरीरापासून काय हो? मुक्त हो, वेगळा हो. आता ह्यालाच ह्याचं लक्षण सांगितलं. मुक्ती शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? आपण आता 10 स्कंद होईपर्यंत काही विचार केला. मोक्ष म्हणजे आनंद, मोक्ष म्हणजे निर्वासन होणे, मोक्ष म्हणजे निर्भय होणे, मोक्ष म्हणजे शांती असे, किंवा मोक्ष म्हणजे जन्ममरण परंपरेतून बाजूला होणे. जन्ममरण परंपरा दूर होणं हा मोक्षाचा साईड इफेक्ट आहे. काय म्हणायचं त्याला? मोक्षाचा साईड इफेक्ट. मूळ मुद्दा काय? मोक्ष म्हणजे आनंदरूप होणे. आनंद, शांती, सुख, समाधान, तृप्ती, निर्वासन होणे, निर्भय होणे, याला काय म्हणायचं? मोक्ष. आणि जन्ममरण परंपरा दूर होणं हे काय आहे? हा त्याचा साईड इफेक्ट आहे. ह्या गोष्टी घडल्या की ती गोष्ट आपोआपच होते मूळ. आता मोक्ष हा आपल्याला नित्य प्राप्त आहे. मगापासून मी म्हटलं मोक्ष मिळवायचा आहे आणि आता मी माझ्याच बोलणं उलटं सांगायला लागलो. काय? मोक्ष नावाची काही गोष्ट मिळवायची नाही. का? तर ती तुम्हाला प्राप्तच आहे. फक्त मला ती प्राप्त आहे, मला ती मिळालेली नाही, एवढं जे आपलं अज्ञान आहे ते अज्ञान काय करायचं आहे? दूर करायचं आहे. नित्य प्राप्त आहे म्हणजे काय? तुकाराम महाराज म्हणतात, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. जीव मूळचा मुक्तच आहे, पण मुक्त असलेला जीव मी आणि माझं मी हा अहंकार आणि माझं हे ममत्व, हे दोन्ही घेऊन काय झाला? आपणहून बंधनात पडला. आपणहून काय झालं? बंधनात पडलंय. म्हणजे आपण मुक्त आहोत याचा आपल्याला अज्ञान आहे, ज्ञान नाही. मग ज्ञान होणं, ज्ञानानं मोक्ष मिळतो. मग ज्ञान कशाने जातं? अज्ञानानं जातं. मग आम्हाला मोक्ष मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा नाही. मोक्ष आपोआप त्याचा परिणाम म्हणून मिळणारच आहे. फक्त आपल्याजवळ जे मोक्षाबद्दलचं अज्ञान आहे ते अज्ञान काय करायचं आहे? दूर करायचं. ही वर्माची गोष्ट आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? अज्ञान दूर करायचं आहे. मी परमात्मरूप आहेच, नित्य प्राप्त आहे, याचा अर्थ ते मला प्राप्त झालेलं आहे. शास्त्र म्हणतं नित्य प्राप्ताची प्राप्ती झाली असं म्हणता येत नाही. आपण काही उदाहरणं बघूया. आता समजा
मग अशी मी शांत तृप्त समाधानी जीवन जगायचं, निवांत राहायचं असं सांगितलं. एक किस्सा सांगतो. एक तरुण मुलगा होता. असंच शेताकडे कुठं आला होता, रस्ता जवळून जाणारा होता. इथं म्हणा किंवा झाडाखाली शांत झोपलाय. माझ्यासारखा एक जण रस्त्यानं चालला होता. त्या तरुण मुलाला झाडाखाली निवांत झोपलेलं बघून मला काय राहवलं नाही. का तर अंगात जरा काहीतरी अभ्यास केलेल्याची खुमखुमी असते, त्याला काहीतरी सांगावं. मग तो माझ्यासारखा गृहस्थ त्या झोपलेल्या तरुणाकडे आला आणि त्याला म्हणाला, अरे तरुण आहेस, धडधाकट आहेस, हे काय तुझं निवांत झोपायचं वय नाही. तू आता काहीतरी कष्ट करायला पाहिजेस, मिळवलं पाहिजेस, झोपलास का? तर तो म्हटला, काही नाही, मी निवांत झोपलोय, म्हणजे माझ्या डोक्यावर काय काळजी नाही, चिंता नाही, काही नाही, म्हणून मी निवांत झोपलेलो आहे असं त्या मुलानं सांगितलं. लगेच सांगणाऱ्यानं त्याला भेटला जो रस्त्यानं जाणारा वाट सुरू, तो म्हणाला, धडधाकट आहेस, काहीतरी काम कर. तर म्हटलं, काय काम करायचं? त्यानं खिशातनं 2,000 रुपये काढले आणि त्याला दिले. आता हे 2,000 घेऊन काय करू? म्हणाला, 2,000 घेऊन आता उन्हाळ्याचे दिवस आहे, आंब्याचा सीझन चालला आहे, 2,000चे आंबे आण आणि हे काय कर, विक. काही तुला कामच पाहिजे आहे ना, हे 2,000चे आंबे घे आणि विक. मग काय होईल? 2,000चे 4,000 रुपये मिळतील. मग 4,000 मिळवून काय करू? 4,000चे आंबे आण, ते विक. 4,000चे पुन्हा तुला 8,000 मिळतील. मग 8,000 मिळाल्यावर काय करू? 8,000चे आंबे आण आणि ते विक. मग तुला 80,000 मिळतील. असं त्यानं टप्प्याटप्प्यानं सांगत गेला. मग म्हणाला, लाखो रुपये मिळाले, 10 लाख मिळाले. 10 लाखानं काय करू? 10 लाखात आता तू तुझा ब्रँड स्वतःचा तयार कर. एखादी मोठी आंब्याची बागच विकत घे 10 लाखात, आणि आंब्याची बाग विकत घेतली की तुला भरपूर आंबे मिळतील. ते सगळे आंबे देशात परदेशात पाठव, विक्री कर. मग तुला लाखो कोट्यावधी रुपये मिळतील. बरं, कोट्यावधी रुपये मिळाल्यावर मग काय करू? कोट्यावधी रुपये मिळाले की मग तू निवांत राहशील. तो तरुण म्हणाला, मग आता मी काय, माझं आता काय चुकलं? मी आता निवांतच आहे की. तुम्ही मला हा खटाटोप करायला कशाला सांगायला लागलाय? काही किस्सा कळला? तो म्हणाला, मी आत्ता निवांतच झोपलोय, मग हा खटाटोप कशासाठी? म्हणजे कोट्यावधी रुपये मिळवून नंतर येणारा निवांतपणा आत्ता माझ्याजवळ अगोदरच काय आहे. तुम्हीच मला हा घामाघूम व्हायला आणि कष्ट करायला का सांगायला लागलाय? आता व्यवहाराच्या दृष्टीनं ते बरोबर आहे, म्हणजे काहीतरी कामधंदा केला पाहिजे, 4 पैसे मिळवले पाहिजेत. पण पारमार्थिक दृष्टीनं त्याचा अर्थ काय? जो निवांतपणा, शांतपणा आता आपल्याला मिळालेलाच आहे, तो पुन्हा संसाराची धडपड करून आम्ही कधी मिळवायचा आहे? आता सुद्धा आमचे काही विद्यार्थी मित्र भेटतात, ते आता अकालीच त्यांचे डोक्याचे केस पांढरे झालेले असतात. विद्यार्थीच आहेत, लहान लहान 4वी-5वी पासूनचे असतात, पण आता ओळखत नाहीत. अरे असं काय झालं? काय नाही, हा उद्योग करतोय, औषध कंपनीत आहे, अमक्यात आहे, तमक्यात आहे. मग एवढं का? सर आता काही नोकरी नाही, आत्ताच 4 पैसे मिळवून ठेवले की नंतर काय करता येईल? निवांत राहता येईल. पण त्यांचा अजून निवांत राहण्याचं वेळ आलेली नाही. अजूनही त्यांची रोजची धावाधाव चाललेली. पण संसारात ही कधी धावाधाव काय होत नाही, थांबत नाही. मग मोक्षाच्या बाबतीत काय सांगतात? हा निवांतपणा, शांतपणा, ही आनंदरूपता आपल्याला मूळचीच आहे. ही आता काही नव्यानं प्राप्त करायची नाही. फक्त त्याच्याबद्दलचं जे आपलं अज्ञान आहे, ते अज्ञान काय करायचं आहे? दूर करायचं. मग आता ह्याचाच एक दुसरा अर्थ सांगितला पुढं. पंचदशी नावाचा एक ग्रंथ आहे. त्या पंचदशी नावाच्या ग्रंथात एक 10व्याची कथा म्हणून कथा आलेली आहे. ही कथा काय आहे? असाच एक गाव असतं आपल्या गावासारखं. त्या गावाच्या शेजारी डोंगरावर एक 8-10 माणसं लाकडं तोडायला गेली. लाकडं तोडायला गेली तोपर्यंत संध्याकाळची वेळ झाली आणि 4च्या सुमाराला अचानक आभाळ भरून आलं आणि मोठा जोराचा पाऊस लागला. मोठा जोराचा पाऊस लागल्याबरोबर सगळ्या ओढ्या नाल्यांना महापूर आला आणि त्या जिकडं ज्या डोंगराच्या भागात ती माणसं गेली होती तिथून जाणाऱ्या ओढ्याला मोठा महापूर आला. आता ही 10 माणसं ओढ्याला आलेल्या महापुरातून पलीकडं कसं जायचं या काळजीत पडली. मग वेळेवर पोहोचावं म्हणून त्यांनी काय केलं, 10 जणांनी एकामेकाच्या हाताला धरलं आणि त्या महापुरातनं पलीकडच्या बाजूला आले. पलीकडे आल्यानंतर त्यातल्या एकानं आपण सगळे आलोय काय बघावं म्हणून सगळ्यांना मोजलं. मोजल्यावर ते 9च भरले. 9 भरले मला म्हटल्याबरोबर आपल्यातला एक जण वाहून गेला म्हणून ते सगळेजण काय झाले, रडायला लागले. रडण्याचं कारण काय? आम्ही 10 जण होतो, 10तला एक जण वाहून गेला. ह्यांची रडारड बघून तिथंच झाडाखाली पाऊस आला म्हणून थांबलेला एक वयोवृद्ध गृहस्थ आले. ह्यांची रडारड बघून ते तिथं त्या ओढ्याच्या काठावर आले आणि का रडताय म्हणून विचारलं. तेव्हा ते म्हणाले,
आम्ही 10 जण होतो. या महापुरातून 10 जणांनी एकमेकाला धरून इकडे येण्याचा प्रयत्न केला, पण आमच्यातला एक जण कोणतरी गेला आणि आता 9 जण उरलोय. त्या वयोवृद्ध गृहस्थांनी त्या सगळ्यांच्याकडे फक्त नजर टाकली. नजर टाकल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की 10च्या 10 जण आहेतच. मग त्यानं सगळ्यांना ओळीनं उभा केलं. एकाच्या डोक्यावर हात ठेवला. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि शेवटच्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं तू 10वा आहेस. 10वा आहेस म्हटल्याबरोबर काय झालं, त्यांचं सगळ्यांचं रडणं थांबलं. मग आता माझा प्रश्न असा, त्या मोजणाऱ्या वयोवृद्ध माणसानं 10वा नवीन तयार केला का असलेल्या 10व्याची फक्त ओळख करून दिली? 10वा कडून नवीन आणला नाही, असलेल्या 10व्याची फक्त काय केली, ओळख करून दिली. मग तसंच आहे, तू आत्मरूप आहेस अशी श्री गुरु काय करतात, आपल्याला फक्त ओळख करून देतात. आपलं जे अज्ञान आहे ते तेवढं दूर करतात. त्या माणसानं त्या 10 जणातल्या एकानं जेव्हा मोजलं तेव्हा मोजताना त्यानं स्वतःला सोडलं आणि बाकीच्यांना मोजलं. त्याचा परिणाम काय झाला, 9 जण झाले. आणि त्या वयोवृद्ध गृहस्थानं, आता हा वयोवृद्ध गृहस्थ म्हणजेच कोण, आपल्याला लाभलेले सद्गुरू. हे गुरुच आपल्याला सांगतात की बाबा रे तूच काय आहेस. त्यांनी सांगितलं तू 10वा आहेस. तसं गुरु आम्हाला सांगतात तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेस. आणि अशा प्रकारचा उपदेश केला की आपल्या जीवनातलं काय होतं, दुःख दूर होतं. श्री गुरुने केलेला उपदेश, पण त्यासाठी शिष्य म्हणून आपली तयारी असायला पाहिजे. श्री गुरुने केलेल्या या उपदेशाचा परिणाम कधी होतो, ज्ञानदेवांची एक छान ओवी आहे. ते म्हणतात, काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन उठी कवन एकूजो. श्री गुरूंच्या मुखातून बाहेर पडलेलं वाक्य आणि शिष्याचा कान यांचा संबंध आल्याबरोबर त्याला त्या आत्मवस्तूचं काय होतं, ज्ञान होतं. पण तेवढी आपली त्यांचं वाक्य ऐकल्याबरोबर आत ज्ञान व्हावं एवढी आपली पूर्वतयारी काय झाली पाहिजे, असली पाहिजे. पुढं आणखी एक कथा पूर्वी कधीतरी इथं प्रवचनात सांगितली असेल, पण आठवणीसाठी परत एकदा सांगतो. एक 100 गाढवांचा कळप होता. 100 गाढवांचा कळप सांभाळणारे एक वयोवृद्ध वडील आणि 4 तरुण मुलं होती. ही जुन्या काळातली गोष्ट आहे, ज्या काळात वाहतुकीची साधनं नव्हती त्या काळातली. एखादी इमारत बांधायची असेल, पूल बांधायचा आहे, सरकारी काही बंगला बांधायचा आहे, तर त्यासाठी सिमेंट, वाळू, विटा ओढण्यासाठी कुणाचा वापर व्हायचा, गाढवांचा वापर व्हायचा. मग एक काम मिळालेलं होतं. त्या कामाच्या ठिकाणी हा 100 गाढवांचा कळप, ही 4 तरुण मुलं आणि वयोवृद्ध वडील, हे 5 जण तिथं होते. झालं कसं, एका ठिकाणचं काम संपलं आणि हे दुसऱ्या ठिकाणच्या कामाच्या ठिकाणी त्यांना जे दुसरं काम मिळालं होतं तिथं गेले. तिथं जायला, काम आटोपून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला ज्या दिवशी त्यांचं काम संपलं त्या दिवशीची संध्याकाळ झाली. संध्याकाळी तिथं पोहोचल्यानंतर त्या मुलांच्या लक्षात आलं की या 100 गाढवांना बांधायसाठी आपण ज्या दोऱ्या वापरतो त्या दोऱ्या पाठीमागच्या कामाच्या जागेवर विसरल्या. आता ही 4 तरुण मुलं आपल्या वडिलांच्याकडे गेली आणि वडिलांना म्हणाली, बाबा गाढवांना बांधायला आपण ज्या दोऱ्या वापरतो त्या दोऱ्या पाठीमागच्या कामाच्या जागी विसरल्या, आता काय करायचं. तेव्हा वडील म्हणाले, बाळांनो तुमचा संबंध कोणाशी आहे तुम्हाला ठाऊक आहे का. मुलं म्हणाली, होय आमचा संबंध गाढवांशी आहे. मग वडील म्हणाले, गाढवांशी संबंध आहे तर काही काळजी करू नका, मी सांगतो तसं करा. मग वडिलांनी 4 मुलांना सांगितलं, आपण रोज गाढवांना बांधायसाठी जशा खुंट्या मारतो तशा खुंट्या मारा. प्रत्येक गाढवाला एकेका खुंटीजवळ घेऊन जा, खाली बसा. त्या गाढवाचा पाय रोज रागानं जसा त्या खुंटीजवळ ओढता तसा ओढा. तुमच्या हातात दोरी नाही पण दोरी आहे अशी कल्पना करा आणि फक्त त्या गाढवाचा पाय ओढून बांधल्यासारखं करा. मुलं म्हणाले नाहीत ना, आत्ताच्या पोरांच्यासारखी पोरं म्हणाली नाहीत ती, बाबा तुला काय कळतंय तू ग बस, असं नाही. वडिलांच्या अनुभवावर त्याने विश्वास ठेवला आणि वडिलांनी जे सांगितलं ते ऐकलं. खुंट्या मारल्या, प्रत्येक गाढवाला खुंटीजवळ उभा केलं, खाली बसून त्याचा पाय त्या खुंटीजवळ ओढला आणि हातात दोरी नाही पण दोरी आहे असं समजून नुसतं बांधल्यासारखं केलं. बांधल्यासारखं केलं म्हणजे गाढवाच्या पायाला सुद्धा आपल्याला बांधताना जसा स्पर्श होतो तसा स्पर्श तिथं त्या गाढवाला झाला. त्याचा परिणाम काय झाला, सगळ्या गाढवांनी ठरवून टाकलं की आम्हाला काय केलंय, बांधलंय. दुसरा कुठला चमत्कार झाला असेल नसेल पण हा इथं चमत्कार घडला. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत एकही गाढव जागचं हललं नाही, कारण सगळ्या गाढवांनी काय समजलेलं होतं, मला काय केलंय, माणसाला गाढव म्हणूया काय म्हणत नाही, सगळ्या गाढवांना असं वाटलं की आम्हाला काय केलंय, बांधून टाकलंय. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत एकही गाढव जागचं हललं नाही.
समजा त्यातल्या एका जरी गाढवानं सहज गंमत म्हणून रात्री पाय हलवून बघितला असता तर रोजची ओझी ओढण्याच्या तावडीतनं त्याची सुटका झाली असती. पण गाढव असते, त्यानं काही पाय हलवून बघितला नाही. त्यामुळं ते स्वतःला समजत राहिलं की आम्हाला काय केलं आहे, बांधलं आहे. मग आता बांधलेलं होतं का, नाही, पण त्यानं बांधलं आहे अशी कल्पना करून घेतली. बरोबर. म्हणून बंधन ही सुद्धा कल्पना आहे. जोपर्यंत बंधन ही बंधन हे कल्पना आहे हे कळतं तोपर्यंत मोक्ष हा सुद्धा काय आहे, कल्पना आहे. जोपर्यंत बंधन सत्य वाटतं तोपर्यंत मोक्ष सुद्धा सत्य आहे. काय वाक्य म्हटलं, कळलं? बंधन सत्य आहे तोपर्यंत मोक्ष सत्य आहे. ज्या दिवशी कळेल बंधन काल्पनिक आहे त्या दिवशी मोक्ष सुद्धा कसा आहे, काल्पनिक. तुकाराम महाराज म्हणतात, नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे निराळे आणून द्यावे हाती. देवाजवळ काही मोक्षाचं गठरं ठेवलेलं नाही तुम्हाला आणून द्यावं असं. तुम्ही मुक्तच आहात. आणखी एक कथा, हे जरा मोक्ष मोक्ष म्हणजे नवीन काही मिळवायचं नाही हे लक्षात राहू दे फक्त. एक स्त्री, एक नोकरदार माणूस होता, त्याची पत्नी. मग नोकरदाराच्या बायकोला जरा पाहिजे असतं, काही बोनस मिळाला, अमुक मिळालं, तमुक मिळालं. जादा पैसे नवऱ्याला कुठल्या कामाचे मिळाले की त्यातनं काय करायचे असतात, दागिने करायचे असतात. मग तिला एक नथ पाहिजे होती. बऱ्याच दिवसापासून तिचं तुंतुनं चाललं होतं की काय करा, मला एक नथ घ्यायची आहे, मला एक नथ घ्यायची आहे. मग असा दिवाळीला काहीतरी बोनस मिळाला. मग बोनस मिळाल्यावर त्यानं तिच्यासाठी काय केली, नथ घेतली. नथ घेऊन तो घरी आल्यानंतर ती नथ हातात घेतली आणि तिनं लगेच आरशासमोर उभा राहून आपल्याला ती नथ बसते काय बघितली. बसते म्हटल्याबरोबर घालून बघितली, बसते ठीक आहे, काढली आणि ती काढल्यानंतर लगेच आपल्या मंगळसूत्रातच काय केली, अडकून ठेवली. आता हातपाय तोंड धुवायचे, फ्रेश व्हायचं आणि नवीन साडी वगैरे नेसून काय करायचं, हे घालून जायचं. अशी तिनं तयारी केली. तर हातपाय स्वच्छ धुतले, तयार झाले. नथ घालायला पुन्हा बघते तर तिला नथ काय कुठे सापडेना. का तर तिनं आपणच त्या ह्याच्यात अडकून ठेवले. ह्याचं तिला काय झालं, विस्मरण झालं. आता विस्मरणालाच म्हणायचं अज्ञान. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, आपुला आपण पया विसरू जो धनंजया तेची रूप यया अज्ञानासी. अज्ञान म्हणजे काय, आपलंच आपल्याला काय होणं, विसर पडणं. मग ज्ञान म्हणजे काय, आपलंच आपल्याला स्मरण होणं, याला काय म्हणायचं, ज्ञान. मग तिथं आपण मंगळसूत्रात ते अडकून ठेवले, हे विसरली. सगळं तयार झालं. आता रडारड सुरू झाली, काय सापडेना, नथ कुठं सापडेना. तयार होऊन बसली, रडून डोळे सुजले. तोपर्यंत त्या कुठल्या कार्यक्रमाला जायला निघालते तिची एक मैत्रीण आली. मैत्रिणीला सगळा घडलेला घटनाक्रम सांगितला. मैत्रिणीचं बोलता बोलता सहज लक्ष तिच्या मंगळसूत्राकडे गेलं. तेव्हा तिला काय झालं, मंगळसूत्रात नथ अडकून ठेवलेली आहे ती कळली. तिला त्या मैत्रिणीनं त्या स्त्रीला आपण समोर घेतलं आणि कुठं गेली, आरशासमोर गेली. आणि आरशासमोर दाखवल्याबरोबर तिला आरशात काय झालं, मंगळसूत्रात अडकलेली नथ दिसली. आता तेव्हा ती म्हणाली, सापडली एकदाशी. सापडली म्हणजे काय, सापडायला हरवलेली होती का, नाही, पण हरवली असं काय केलं, गृहीत धरलं, अशी कल्पना केली की नथ काय झालेली आहे, हरवलेली आहे. आणि आता ती काय म्हणायला लागली, सापडली. मुळात अज्ञानामुळं तिला आपल्या जवळच आहे हे काय झालं होतं, कळलं ना. मग एक स्त्रियांचं मानसशास्त्र नावाचं शास्त्र आहे. ते काय म्हणतं, आपण घातलेला दागिना, म्हणजे एखाद्या स्त्रीला जर नवीन दागिना तिच्या नवऱ्यानं केला तर आपण घातलेला दागिना जोपर्यंत इतर स्त्रिया बघत नाहीत आणि त्याचं कौतुक करत नाहीत तोपर्यंत तिला झोप पण लागत नाही आणि समाधान सुख पण वाटत नाही. बरोबर आहे का, चूक आहे सांगा तुम्हीच आता मला. आपण घातलेला दागिना जोपर्यंत इतर स्त्रिया पाहत नाहीत, बघत नाहीत, त्याचं कौतुक करत नाहीत तोपर्यंत तिला सुख आणि समाधान मिळत नाही. आणि त्यामुळं तिनं ती घालून गेली. आता कथेचं तात्पर्य काय सांगतं की तिच्या जवळच होती पण काय झाली, तिला हरवल्यासारखी वाटली आणि हरवल्याचा नंतर भ्रम तो दूर झाला आणि आता नंतर ती काय म्हणाली, सापडली. मुळात हरवलीच नव्हती ही गोष्ट खरी आहे. आपलं अज्ञान फक्त काय झालं, दूर झालं. मग आता आम्हाला मोक्षाच्या बाबतीत सुद्धा काय करायचं आहे, मोक्ष मिळवायचा नाही, आपण मुक्त आहोत याच्या आडवे जे काही प्रतिबंध आहेत ते प्रतिबंध तेवढे काय करायचे आहेत, काढून टाकायचे. एक शिल्पकार होता, दगडाची मूर्ती तयार करणारा. दगडाची मूर्ती तयार करणारा शिल्पकार सुंदर मूर्ती दगडातून तयार करायचा. एका पत्रकारानं त्याला प्रश्न विचारला, तुम्हाला कुणीतरी एखादा ओबडधोबड दगड देतो आणि त्या ओबडधोबड दगडातून तुम्ही एवढी सुंदर मूर्ती कशी काय तयार करता. तेव्हा तो शिल्पकार म्हणाला, या ओबडधोबड दगडामध्ये मूर्ती, सुंदर मूर्ती तयारच असते,
त्या सुंदर मूर्तीच्या आडवे येणारे दगडाचे तुकडे तेवढे मी माझ्या छिन्नी हातोड्यानं काय करतो, काढतो. नको असलेला भाग काढला की त्या दगडात सुंदर मूर्ती आपोआप शिल्लक पाठीमागं राहते. संत म्हणून आपण संतांना सुद्धा त्यांच्या ताब्यात द्यावं. संत शिल्पकार आहेत, ते आमच्यातले नको असलेले तुकडे काय करतात, काढून टाकतात आणि आपलंसुद्धा जीवन काय होतं, सुंदर होतं. किंवा श्री गुरुसुद्धा आम्हाला आमचा असलेलीच मुक्त अवस्था काय करतात, संत आणि श्री गुरु आमची जी मूळची असलेली मुक्त अवस्था आहे ती आम्हाला दाखवून देतात. म्हणजे त्या आपण मुक्त आहोत, मोक्ष मिळालेलाच आहे, नित्यप्राप्तच आहे. त्याच्या आडवं असलेलं जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर करण्याचं काम संत किंवा भगवंत करतात. म्हणून तुकोबा म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. देवच आपल्या जीवनात गुरुरूपाने अवतीर्ण होतो आणि आमच्यात असलेलं अज्ञान काय करतो, दूर करतो. कुणाचं अज्ञान, आपलंच आपल्या स्वरूपाबद्दल असलेलं अज्ञान. आणि असं अज्ञान दूर केलं, आपलीच हरवलेली गोष्ट आपल्याला सापडते. ज्ञानदेवा म्हणतात, तैसे हरपले आपण पे पावे, तै या संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. या संतांच्या दीपप्रकाशात आम्हाला काय होतं, आपलं हरवलेलं आत्मस्वरूप काय होतं, सापडतं. चल आता पुढं सांगतात की असा मोक्ष मिळावा, मोक्ष मिळावा, आपल्याला अज्ञान दूर व्हावं, ज्ञान व्हावं, म्हणून काय करावं, असं ज्ञान होण्यासाठी पुन्हा पुन्हा दररोज आपण श्रवण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, श्रवण ऐकलं पाहिजे, सतत ऐकत राहिलं पाहिजे. आपली पूर्वतयारी त्यामुळे होते, म्हणून श्रवण करा. पण श्रवण करण्यात सुद्धा श्रवणाचं साधन आपण नवविधा भक्ती बघितली. त्या नवविधा भक्तीमध्ये सुद्धा पहिली सुरुवातीचीच भक्ती आहे, श्रवण. ऐका ऐका, सगळे संत आम्हाला सांगून सांगून दबले, बाबांनो काय करा, ऐका. ऐकल्याशिवाय काय होणार नाही, कळणार नाही. पण ह्या ऐकण्यात किंवा श्रवण करण्यात, त्याचा अभ्यास करण्यात एक 4 प्रकारचे दोष येतात. हे 4 प्रकारचे दोष तुमच्या आमच्या सगळ्यांच्याकडे आहेत. त्यातला पहिला दोष आहे लय, दुसरा आहे विक्षेप, तिसरा आहे कषाय आणि चौथा रसास्वाद. लय म्हणजे काय, ऐकताना झोप येणे, त्याला काय म्हणायचं, लय. झोप आली की त्याला कुठला दोष म्हणायचा, लय दोष. लय होणे म्हणजे ऐकता ऐकता काय होते, झोप होते. पुढं विक्षेप म्हणजे चंचलता. आता तुम्ही इथं सगळेजण बसलाय, पण तुमची सगळ्यांची नजर चुकवून मी आदनमधनं माझ्या घरी जाऊन येतोय. तुम्हाला काय कळतंय, कशानं, शरीरानं मी तुमच्या पुढं आहे, तुमच्यासमोर बोलतो, पण तुमच्या सगळ्यांची नजर चुकवून मी घरी जाऊन येतो. मी सांगितले आज जरा असं जेवायला काहीतरी करा, मी आलो की लगेच काय करूया, खाऊया. मग आता ते करतील का नाही, मी जाईपर्यंत होईल का नाही, मी जाईपर्यंत त्यांनी घरात आहेत त्यांनी सगळ्यांनी संपवून टाकलं तर काय करायचं. मी तुमच्यासमोर बोलत असताना सुद्धा हे विचार माझ्या डोक्यात यायला लागलेत. म्हणजे याचा अर्थ मी मनानं इथं, तुम्ही नाही असं मी म्हणा नाही, मी आपण शरीराने एका जागी बसलेलो असतो, पण मन आपलं काय होतं, 4 दिशेला फिरून येतं. याला म्हणायचं चंचलता. हा कुठला दोष आहे, विक्षेप. म्हणजे ऐकताना सुद्धा शरीराचा कान करून आपण तिथं ऐकायला बसलं पाहिजे, एकाग्र. आणि जे श्रवण केलं त्याचं मनन करायला पाहिजे. पुढं तिसरा दोष सांगितला कषाय. कषाय म्हणजे काय, आपण ऐकता ऐकता आपल्या जीवनात घडलेल्या अनुकूल प्रतिकूल घटनांचे विचार आपल्या डोक्यात येतात. प्रिय अप्रिय वस्तूंचे आणि व्यक्तींचे काय होतात, विचार आपल्या डोक्यात येतात. म्हणजे आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण आपल्या शत्रूचा विचार करायला लागलोय, आपल्या वाईटावर असण्याचा विचार करायला लागलोय, ज्याचं आपल्याशी भांडण झालंय आपण त्याचा विचार करत बसलोय काय करायला, भागवत ऐकायला. आणि विचार कुणाचा आहे, आपल्या मनात असलेल्या प्रिय व्यक्तीचा किंवा अप्रिय व्यक्तीचा. याला कुठला दोष म्हणायचं, कषाय. मग आता हा तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेला दोष काढायला दुसरं कोण येणार का, आपणच काढायला पाहिजे. आपलंच आपल्यावर काय पाहिजे, लक्ष पाहिजे. आपणच सतत आपल्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि चौथा एक दोष आहे रसास्वाद. रसास्वाद म्हणजे काय, प्रपंचातल्या त्रासानं कंटाळलेली, ताणतणाव असलेली माणसं कीर्तन प्रवचन ऐकायला जातात. कीर्तन प्रवचन ऐकायला गेलं की तिथले काही विचार ऐकून आपल्याला थोडं मनाला काय होतं, समाधान वाटतं. आणि वाटतं की आनंद नावाची काही कुठली गोष्ट नाही, हाच खरा काय आहे, आनंद आहे. मग लोक प्रवचन वा वा छान झाला, छान ऐकायला मिळालं, चांगलं ऐकायला मिळालं, आनंद वाटला, एवढ्यावरच थांबतात. याला म्हणायचं रसास्वाद. पुढं काय करत नाही. म्हणजे एका सात्विक मनोरंजन करूनच आपण काय होतो,
थांबतो. बाहेर एखादा नाटक बघितलं, सिनेमा बघितला, हे राजस तामस मनोरंजन झालं. पण कीर्तन प्रवचन ऐकून आनंद झाला, हे सात्विक मनोरंजन झालं. त्या आनंदावरच थांबलो, पुढं काही वाटचाल केली नाही, तर हा कुठला दोष आहे? रसास्वाद. मग लोकांना केवळ कीर्तन प्रवचन ऐकण्यात आनंद मिळतो, म्हणून वर्षानुवर्षे काय करतात? कीर्तन प्रवचन ऐकत राहतात. कीर्तन प्रवचनातून जे काही रस्ते आणि मार्ग कळलेले असतात त्याच्यावर वाटचाल करीत नाही, जिथं आहे तिथंच राहतात, म्हणजे जागा सोडली जात नाही. काय सांगितलं? कळलं? हे आपल्याकडे असलेले काय आहेत? 4 दोष आहेत. आता हे दोष दूर करण्यासाठी उपनिषद सांगतात, आत्मा वारे द्रष्टव्यो, श्रोतव्यो, मंतव्यो, निधिध्यासितव्यो. याचा अर्थ आत्म्याला पहा, आत्म्यासंबंधी ऐका, आत्म्यासंबंधी मनन करा, आत्म्यासंबंधीचंच निधिध्यासन करा सतत. मग आत्मा नावाचं तत्व आपल्याला किंवा ब्रह्म नावाचं तत्व म्हटलं की समोर काही येत नाही. पण आत्मा म्हणजेच दत्त, आत्मा म्हणजेच कृष्ण, आत्मा म्हणजेच राम, आत्मा म्हणजेच हरी, किंवा हरी म्हणजेच आत्मा, राम म्हणजेच आत्मा, कृष्ण म्हणजेच आत्मा, विठ्ठल म्हणजेच आत्मा. हे लक्षात असलं की आपण त्या देवदेवतांचं सगुण अवताराचं काय करू शकतो? चिंतन करू शकतो. विठ्ठलाच्या चिंतनात राहणं म्हणजेच आत्म्याच्या चिंतनात, कृष्णाच्या चिंतनात राहणं म्हणजेच आत्म्याच्या चिंतनात. काल आपण सगुणाचा आणि निर्गुणाचा काय केला? विचार केला. असा सगुणाचा एखादा आधार घ्यायचा आणि असा सगुणाचा आधार घेऊन काय करायचं? आपली हळूहळू सगुणाकडून निर्गुणाकडं जायचं. ही परमार्थात आपली प्रगती हळूहळू होत राहते, एकदम काही मिळत नाही. आणि असं मी म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे येथे न चले तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावेन. इथं तातडी करून गडबड करून काय होणार नाही. ती प्राप्त होण्याची वेळ आल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. भात पेरल्या कापायला येतात काय? 4 महिन्याचा कालावधी जायला लागतो. ऊस लावल्या तोडणीला येतो काय? नाही, 8-10 महिने जावे लागतात. बरोबर. तुमच्या घरात कितीही चांगला प्रेशर कुकर कंपनीचा असला तरी निदान 3 मिनटं 5 मिनटं तरी लागणार 3 शिट्या व्हायला. म्हणजे थोड्या तरी कालावधीची काय आहे? आवश्यकता आहे. इन्स्टंट काय मिळत नाही. आता बाजारात इन्स्टंट चहा मिळतो, इन्स्टंट कॉफी मिळते, तसा मोक्ष आणि परमार्थ इन्स्टंट होत नाही. आपल्यासाठी आपलं अज्ञान दूर होण्यासाठी अनादिकालापासून आपल्यावर असलेले जे संसाराचे संस्कार आहेत, त्यामुळं अज्ञानाचं आवरण जरा घट्ट झालंय, ते जायला काय होतो? वेळ लागतो. आणि म्हणून ही साधना काहीतरी करत राहावं लागतं. मग काय करतात? नाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात, वेगळे निघा, वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. काय वाक्य कळलं? वेगळे निघा, वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. म्हणजे संसारापासून वेगळं निघा आणि साक्षी भावानं त्याच्याकडे पहा. काल तीच ओवी सांगितली, झडझडोनी वहिला निघ. वहिला निघ म्हणजे काय? वेगळा निघ. वेगळे निघा, वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. म्हणजे आता समजा इथं दिवा लावलेला आहे, आपण इथं पत्त्याने खेळायला लागलोय, भागवत वाचायला लागलोय का भजन करायला लागलोय, ह्याच्यात तो दिवा काय सहभागी घेतो काय? नाही घेत. म्हणजे तुम्ही इथं काय करताय त्याच्यात ह्याचा सहभाग नाही. तो वेगळेपणानं काय करतो ह्याच्याकडे बघतो. तुम्ही काय करायला लागलाय ह्याच्यात तो आडकाठी करत नाही. तसं आपल्या जीवनात सुखदुःखाच्या घडामोडी घडत असतात, आपण त्याच्याकडे वेगळेपणानं काय झालं पाहिजे? पाहिलं पाहिजे. याला साक्षीभावानं पाहणं म्हणतात. मग देहाला वेगळं काढा, चित्ताला वेगळं काढा आणि आपण वेगळं राहून त्याच्याकडे साक्षीभावानं पहा. आता हा एकादश स्कंद जो आहे त्याचं हे थोडंसं सारांशानं तात्पर्य सांगितलं. या एकादश स्कंदात एकूण 31 अध्याय आहेत. त्या 31 अध्यायामध्ये पहिले 5 अध्याय जे आहेत हे अविद्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी आहेत. त्याच्या पुढचे 24 अध्याय हे यदू आणि अवधूत यांच्या संवादातून 24 गुरूंचा विचार मांडलेला आहे. आणि शेवटच्या 2 अध्यायात उद्धवाला भगवान श्रीकृष्णाने केलेला उपदेश सांगितलेला आहे. जाता निजधामाला जाता भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला जे ज्ञान सांगितलं त्याचा विचार आहे. आता या 11व्या स्कंदाला सुरुवात होते. मगाशी मी एक वाक्य वापरलं की भगवान श्रीकृष्ण ज्या कार्यासाठी आले होते ते कार्य काय झालं? पूर्ण झालं. सगळ्या असुरांना मारून झालं. आता निजधामाला जाण्याची त्यांची वेळ झाली, ते तयारी करतायत. शुकदेव म्हणाले, कुणाला? राजा परीक्षितीला. शुकदेव म्हणाले, भगवंत विचार करू लागले की आता सगळ्या असुर नष्ट झाले, पण आपले यदुवंशीय लोक, आपल्या परिवारातले लोक अजून शिल्लक आहेत. आणि आपल्या परिवारात भगवान श्रीकृष्ण आहेत, ते ईश्वर अवतार आहेत. त्यामुळं ते सुद्धा जरा आता हे सगळं राज्य आपल्याला मिळालं म्हणून ते उन्मत्त होतील.
आणि ते उन्मत्त झाले की पुन्हा पृथ्वीवरच्या लोकांना प्रजेला त्रास देतील, तेव्हा त्यांना सुद्धा काय केलं पाहिजे, संपवलं पाहिजे, त्यांना सुद्धा नष्ट केलं पाहिजे, असा विचार भगवान श्रीकृष्णाने केला. ते म्हणाले आपले यदुवंशीय शिल्लक आहेत, ते बलवान आहेत, मी गेल्यावर ते निरंकुश होतील, म्हणजे त्यांच्यावर कुणाचा अंकुश राहणार नाही आणि ते असुरी स्वभावाला प्राप्त होतील, तेव्हा मीच या सर्वांना समाप्त करतो. भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा असा विलक्षण आहे. ते कधी गोपींच्यावर प्रेम करतात तर त्यांना सोडून जातात, ते कधी भोगात असलेले दिसतात तर ते कधी त्याचा त्याग करून बाजूला जातात. आता लीला संपवताना म्हणजे अवतार घेऊन अवतार धारण केला तेव्हा त्यांनी सगळ्या गोपाळांचं काय केलं, रक्षणसुद्धा केलं. आणि आता आपले जे आप्तसखी आहेत त्यांना ते मारायला सुद्धा काय झालेले आहेत, तयार झालेले आहेत. कारण आपल्यानंतर ते उन्मत्त होतील, पृथ्वीवरच्या लोकांना प्रजेला त्रास देतील, म्हणून आपण त्यांना सुद्धा काय करायचं, मारून टाकायचं. आता ह्या यदुवंशीयांचा म्हणजे आपल्या वंशातल्या लोकांचा नाश कशाने करायचा, तर ब्राह्मणाच्या शापानं, ब्राह्मणाच्या शापानं. आता भगवान श्रीकृष्णांचं म्हणजे परक्या शत्रूंना मारलं, आता आपले लोक आहेत त्यांना सुद्धा मारायचं. याचा अर्थ काय, ह्याचा एक तात्विक आध्यात्मिक अर्थ असा आहे, अज्ञानानं ज्ञान दूर करायचं, अज्ञानानं ज्ञान घालवायचं आणि शेवटी ज्ञानसुद्धा शिल्लक उरू द्यायचं नाही, ज्ञानाची वृत्तीसुद्धा नष्ट करायची. ज्ञानदेवांची ओवी आहे, ज्ञाने अज्ञान नेले वस्तू देऊन गेले, ज्ञाने अज्ञान नेले वस्तू देऊन गेले. म्हणजे ज्ञानानं अज्ञान दूर होतं आणि शेवटी ज्ञानसुद्धा काय होतं, शिल्लक राहत नाही. आणि ज्ञानसुद्धा शिल्लक राहूच नये, ही खरी पारमार्थिक आहे प्रगती. आता यदुवंशीयाचा नाश कशानं करायचा, तर शापानं. इथं सुद्धा याच्या अगोदर एक शापाची कथा आली, राजा परीक्षितेला काय मिळालं आहे, शाप मिळाला आहे. आता इथं सुद्धा त्याच अशी शापाची कथा सांगून त्याला काय करायचं आहे, त्याच्या मनात जी शाप मिळाला आहे त्याची भीती आहे ती काय करायची, दूर करायची. भगवंताने काय केलं, प्रथम द्वारकेत राहणाऱ्या सगळ्या ब्राह्मणांना, ऋषींना, आपल्या वंशातल्या लोकांना जवळ असलेल्या पिंडारक क्षेत्रात जाऊन राहण्याची प्रेरणा दिली. आणि तिथं गेल्यानंतर एक दिवस अशी घटना घडली की ही यदुवंशातली सगळी तरुण मुलं खेळता खेळता सांब नावाचा एक कृष्णाचाच मुलगा आहे, जांबवतीला झालेला, त्या आठ विवाह केले असं आलं ना, त्या 8 विवाहातल्या जांबवतीशी केलेल्या विवाहातून झालेला मुलगा सांब, या तरुण मुलाला त्यांनी काय केलं, एका स्त्रीचा पोशाख केला, साडी नेसवली आणि तिच्या पोटावर काही कपडे बांधले आणि ती गर्भवती आहे, म्हणजे तो मुलगा असून सुद्धा गर्भवती स्त्रीचं सोंग त्याला घ्यायला लावलं. आणि त्या गर्भवती स्त्रीला घेऊन आत कोण आहे, तरुण मुलगा, पण सोंग कशा